स्टेटमेंट आपण शिकणार आहोत. यू कॅन फ्लाय डायरेक्टली फ्रॉम US to UP with शाळांना. यू वरून काय युनियन अँड इट्स टेरिटरी, संघ आणि त्याचे क्षेत्र. बरोबर, संघ आणि त्याचे क्षेत्र. पार्ट नंबर कोणता होता लवकर सांगा. पार्ट नंबर कोणता होता? 1. आर्टिकल 31 आणि तुम्हाला माहिती आहे सोर्सेस कुठून घ्यायचा सांगितलं तुम्हाला. सेकंड सिटिझनशिप, सी वरून सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व. पार्ट नंबर 2 कलम नंबर 5 ते 11 माहिती तुम्हाला भेटलं. आज फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क पार्ट नंबर 3 कलम नंबर 12 ते 35. बरोबर. नंतर आपण विचारला डी म्हणजे DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे पार्ट नंबर 4 कलम नंबर 36 ते 51. बरोबर. नंतर एफ फंडामेंटल ड्युटीज बघा 4 लक्षात ठेवायचं. 4 नवीन ऍड केलं ना 4A. बरोबर 4A आर्टिकल नंबर 51A. नंतर यू म्हणजे युनियन म्हणजे संघ म्हणजे केंद्र म्हणजे आर्टिकल 5 नंबर 5 ते विद्यार्थी मित्रांनो काय ना आर्टिकल नंबर 52 to 151. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो नंतर आहे 6 यस म्हणजे काय स्टेट. हा कोणता असेल 6वा पार्ट आर्टिकल किती ना 152 to 237. बरोबर. पण तुम्हाला जर दोघांची जर ॲडिशन केली या दोघांची किती होतात सांगा बरं. या दोघांची ॲडिशन केली किती होतात? 5 आणि 6ची ॲडिशन केली किती होतात? ॲडिशन केली तर किती होतात लवकर सांगा. 11 म्हणजे 11 मध्ये काय दिलं असेल? 11 मध्ये काय दिलं असेल लवकर? 11 मध्ये संबंध दिले आहेत. व्हेरी गुड. 11 मध्ये काय दिले आहे? संबंध दिले, रिलेशन दिले. कोणाचे? केंद्र आणि राज्याचे. केंद्र आणि राज्याचे रिलेशन दिले. अगदी बरोबर. व्हेरी गुड. 2 या 2 पार्टला आपण काढून टाकलेला आहे. बरोबर. तो म्हणजे 7वा पार्ट. तो म्हणजे 238 नंबरची कलम आणि तिच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन होती ABCD या प्रोव्हिन्सेसची काय होती इन्फॉर्मेशन. नंतर यू बघा केंद्र संपलं राज्य संपलं उरलं काय? केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी UT. बरोबर. कोणता पार्ट आहे? 8वा आर्टिकल नंबर 239 to 242. नंतर बी म्हणजे बी संपलं युनियन राज्य आणि केंद्रशासित प्रदेश उरलं काय? म्युन्सिपाल्टी म्हणजे पंचायत. सॉरी म्युन्सिपाल्टी तो पंचायत दिलं 9 म्हणजे आर्टिकल 243 to 243 ओ. आता पंचायत संपलं उरलं काय? एम म्हणजे म्युन्सिपाल्टी. बरोबर. 9A आर्टिकल नंबर 243 P2 243 ZG किंवा AG. नंतर मग लिहिलं आपण श्याम आणि राम. एस वरून काय म्हटलं तर स्केड्यूल एरिया. एस वरून काय म्हटलं तर स्केड्यूल एरिया आणि आर वरून काय म्हटलं तर विद्यार्थी रिलेशन. स्केड्यूल एरिया 10वा पार्ट आहे. कलम कोणत्या सांगितलं मी तुम्हाला. आणि आर म्हणजे रिलेशन. 5 आणि 6 एकत्र ऍड केलं 11 होतं. 11 पार्टमध्ये काय रिलेशन. हे कालचं पहिलं स्टेटमेंट किती लोकांना लक्षात आलं सांगा बरं. खरं सांगा. घरी जाऊन याला बसलं की नाही? घरी जाऊन याला वाचलं की नाही? क्लिअर झालं का? आता आपण आता सेकंड स्टेटमेंट फक्त 1 मिनिट आपण म्हणजे तुमचं पूर्ण संविधान जाणून द्या. आपण 12 स्टेटमेंट झाले आपल्याला. बरोबर. 12 झाले आपल्या की 11 झाले? 11 झाले. 11 पार्ट झाले. आता आपण पुढचे पूर्ण पार्ट आता या स्टेटमेंटमध्ये शिकणार आहोत. बघा कसं याचं लर्न कसं करायचं ते सुद्धा सांगतो तुम्हाला. पहिलं फ्रूट टेस्ट स्वीट टू eat. So on eat Maggie as a tasty snacks. बघा हे माझं दुसरं स्टेटमेंट आहे. फ्रूट टेस्ट स्वीट टू इट. मला माहित आहे फळांची टेस्ट नेहमी गोड असते. फळांची टेस्ट नेहमी गोड असते आणि जर खारट असेल किंवा तिखट असेल किंवा
खरं म्हणजे पांचट असेल तर आपण खातो का? नाहीच खात. फ्रूट टेस्ट स्वीट टू इट म्हणजे काय, फ्रूटची टेस्ट जर गोरी आपल्या काय म्हणजे गोड असेल तर आपल्याला ते खायला आवडतं. सो ऑन. बरोबर. आता पुढे सांगतो कसं. फ्रूट टेस्ट स्वीट टू इट, सो ऑन इट मॅगी ॲज अ टेस्टी स्नॅक्स. हे सगळं सांगतो, लक्षात कसं ठेवायचं की फ्रूटची टेस्ट, फळांची टेस्ट काय असतं, नेहमी गोडच असतं, म्हणून ते आपल्याला खायला आवडतं. बरोबर. हे स्टेटमेंट आहे. मग इथे लिहिलं मी पार्ट नेम म्हणजे भागाचे नाव, इथे लिहिलं मी नंबर आणि इथे लिहिलं मी आर्टिकल्स आणि इथे लिहिले सोर्सेस. हे सोर्सेस तुम्हाला शोधायचे आहे, आर्टिकल सुद्धा तुम्हाला शोधायचे आहे. मी तुम्हाला इथपर्यंत सांगतोय काय तर. ठीक आहे. फ्रूट एफ वरून. आता बघा तुम्ही काय झालं तुमच्या देशामध्ये, केंद्र झालं, राज्य झालं, युटी पण झालं, पंचायत पण झालं, म्युन्सिपाल्टी पण झालं, स्केड्यूल एरिया पण झालं. बरोबर. रिलेशन पण झालं. आता रिलेशन झालं तर पैसा पाहिजे की नाही हो रिलेशन टिकवायसाठी? पैसा पाहिजे की नाही रिलेशन टिकवायसाठी? म्हणजे काय झालं तुला? फायनान्स, वित्त. मला सांगा रिलेशन टिकवायसाठी पैसा पाहिजे की नाही? सांगा तुम्ही. तुम्हाला कोणतंही रिलेशन टिकवायचं असेल, समजा फॉर एक्झाम्पल रजतला कोणतरी आहे आणि रजत जर तिला बाहेर घेऊन गेला नाही तर ती रिलेशन ठेवून का? नाही, दुसरा पकडेल का तरी. म्हणजे रिलेशन मेंटेन करण्यासाठी आपल्याला पैशाची सुद्धा गरज आहे. आणि पैसा लिहिला गेले तिथं पार्ट नंबर 12 मध्ये. कुठे लिहिला आहे? पार्ट नंबर 12 मध्ये. पार्ट नंबर 12. क्या बात आहे रजत, कसं कारण पार्ट नंबर 12 मध्ये. मग तुम्हाला माहिती आहे पैसा कमवणार कुठून? आता रजत आहे ना, रजतचा मुद्दा आहे ना, पैसा तर लागेल त्याला, पण पैसा कुठून कमवणार? पैसा टी म्हणजे ट्रेड, व्यापार करून. व्यापार करून भारताअंतर्गत करायचा करा, राज्यांतर्गत करायचा आहे, भारताचा दुसऱ्या देशासोबत करायचा तरी सुद्धा. म्हणजे काय एफ फॉर्म म्हणजे काय? बघा आता आलो तर इथे आपण आ म्हणजे केंद्र आणि राज्याचे संबंध. केंद्र आणि राज्याचे संबंध. संबंध प्रस्थापित झाले, पैसा पाहिजे. पैसा कुठे आहे? 12वा पार्ट. बरोबर. आणि पैसा कुठून जर कमवायचा असेल तर माझ्याकडे ट्रेड आहे म्हणजे व्यापार आहे. कुठं? 13 नंबरची. 13 म्हणतो पार्ट 13 नंबरचा पार्ट. बरोबर. समजलं का इथपर्यंत? म्हणजे असं जर लक्षात ठेवलं तर तुमचे आता आर्टिकल पण तुम्ही जेव्हा बघाल बुकामध्ये तर विद्यार्थ्यांना तुमचे आर्टिकल पण लक्षात राहील. बरोबर. तुमचे पार्ट पण लक्षात राहील आणि त्या पार्टचं नाव काय ते सुद्धा लक्षात राहील. किती लोकांना समजलंय की कसं करायचं? 11 मध्ये रिलेशन. 11 मध्ये रिलेशन झालं तर पैसा लागेल जगायला, संबंध प्रस्थापित करायला, म्हणून 12 मध्ये पैसा आणला. आणि पैसा कुठून कमवणार? तर ट्रेड मधून म्हणजे व्यापारामधून. बरोबर. आता व्यापार करायचा आहे, व्यापार करायचा आहे. बरोबर. तर या चोरा लोकांना काही कळेल का? चोरा लोकांना कळेल का? नाही. त्यासाठी तुमची गरज आहे. त्यासाठी तुमची गरज आहे म्हणजे कशाची? सर्व्हिसेसची गरज आहे. बरोबर. ऑल इंडिया सर्व्हिसेस, पब्लिक सर्व्हिस कमिशन, बस स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे जर करायचं असतील ट्रेड आणि काय फायनान्स, याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे कोणाची गरज असतं? तुमच्या लोकांची. कारण की विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल सर्वंट इज अ स्टेल फ्रेम ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सिव्हिल सर्वंट इज अ स्टील फ्रेम ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर तुम्हाला असं म्हटलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशननी की जर भारतामध्ये सिव्हिल सर्वंट नसतील तर भारतामध्ये संविधानाचा तितकासा अर्थ उरणार नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सही सांगायचं आहे की भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे ते तुमचं आहे. सिव्हिल सर्वंटचं महत्त्वाचं. कोणाचं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे? सिव्हिल सर्वंटचं. हे तुम्हाला माहिती असेल MP, MLA, तुम्हाला माहिती आहे CM, PM, हे काय फक्त 5 वर्षासाठी असतात. तो फक्त 5 वर्षासाठी. पण विद्यार्थी मित्रांनो हे परमनंट बॉडी, परमनंट बॉडी. म्हणजे देशामध्ये ट्रेड फायनान्स जर करायला असेल विद्यार्थी यासाठी कोण पाहिजे? तुम्हाला कोण पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? सर्व्हिसेस पाहिजे. आणि सर्व्हिसेस आहे विद्यार्थी मित्रांनो समजायला पाहिजे. आणि तुम्हाला फक्त लागेल बघायचं आहे की सर्व्हिसेसचा आर्टिकलमध्ये कोणत्या नमूद केलं आहे आणि कोणत्या देशामध्ये येतं. तुम्हाला माहिती आहे ब्रिटन. बरोबर. मग तुम्हाला ट्रेड बघायचं आहे कोणत्या आर्टिकलमध्ये आहे आणि त्याचे सोर्सेस बघायचे कुठून घेतले. बरं माहिती नाही इंडस्ट्री ट्रेड ऑस्ट्रेलिया, नाही इंडस्ट्री ट्रेड ऑस्ट्रेलिया. बरोबर. कॉन्करंटली. बरोबर. नंतर 12 कुठून घेतलेला आहे त्याचा कलमा बघायचा आहे आणि त्याला त्या सोर्समध्ये बघायचं.
किती लोकांना समजत आहे? किती लोकांना चाललंय डोक्यामध्ये? सांगा बरं मला. किती लोकांच्या मनामध्ये घुसतोय? मजाच गेली. बाकी लोक रे, बाकी लोक अजून स्टेटमेंट व्हायचं आपलं इथपर्यंत आपण. फ्रूट, फायनान्स, टी, ट्रेड, यस, सर्व्हिसेस. टेम्पररी प्रोव्हिजन. टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या तरतुदी. तात्पुरत्या तरतुदी. तात्पुरत्या तरतुदी. तात्पुरत्या तरतुदी. बघा सुमनाचं इथे तात्पुरती तरतुदी आहे, खाली तात्पुरत्या तरतुदी आहे. मी म्हणतो खाली आहे. इथे आहे विद्यार्थी ट्रिब्युनल. आणि मी तुम्हाला कितीदा असं सांगितलं आहे ट्रिब्युनल. तुम्हाला असं कधी सांगितलं? अरे कालच सांगितलं मी तुम्हाला. कालच सांगितलं. बघा 4A 9A ऍड केला. बघा 9A 5 ऍड केले किती झाले? 9A. त्याच्यामध्ये 5 ऍड केले किती झाले? 14A. 14 पार्ट आहे म्हणजे इथे ऍड असेल. काय असेल? लवाद. आणि हेच सांगितलं मी तुम्हाला. इथे काय केलं? लवाद. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रिब्युनल. त्यालाच आपण काय म्हणतो? प्राधिकरण. सांगितलं की नाही सगळं? काय सांगितलं की नाही? आणि तरी मी टेम्पररी प्रोव्हिजन दिलं तरी म्हणता तुम्ही बरोबर आहे. नाही ते टी वरून काय? ट्रिब्युनल म्हणजे लवाद. लवाद. न्यायाधिकरण 14A. 14A कोणतं आहे? 14A. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर मी ही ट्रिक सुद्धा लक्षात ठेवली तर मला कुठे कोणता पार्ट ऍड करायचा ते सुद्धा माझ्या लक्षात आलं. ट्रिक काहीच नाही आहे. 4 नवीन कर्म ऍड केलं, सॉरी 4 नवीन पार्ट ऍड केलं म्हणजे 4ला पकडलं. त्याच्यामध्ये 8 टाकले. +5 केले किती होतात? 9. पुन्हा +5 केले किती झाले? 14. आणि ते नाही संपलं मुद्दा. मुद्दाच क्लिअर झाला. 4 आहे, 4 मध्ये 5 का टाकलं तर 9 येतात. 5 9 मध्ये जर 5 टाकलं पुन्हा 14 येतात. बरोबर. आणि 14 किती लोकांना समजले? किती लोकांचं लक्ष देत आहे? लवकर सांगा मला. खूप काही शिकवायचं सांगा ना. हे क्लिअर झालं का? 14A मध्ये का 14 मध्ये का आपण ट्रिब्युनल कसं आणलं? व्हेरी व्हेरी अगदी बरोबर. काय वाटतं? ट्रिब्युनल 14A. आणि तुम्हाला बघायचं आहे कोणत्या देशातून घेतलं काय. आपण जेव्हा मेन्सचा क्वेश्चन घेऊ ना लवाद वगैरे हे आपण सगळं डिटेलमध्ये अनालिसिस करू. कोणत्या अमेंडमेंटनी बनवलं सगळं. ई वरून इलेक्शन. ई वरून इलेक्शन म्हणजे 15व्या भागामध्ये काय? निवडणूक. संविधानाच्या 15व्या भागामध्ये काय विधान उतरलं? निवडणूक. ई वरून इलेक्शन. ई वरून इलेक्शन. ई वरून इलेक्शन. ई वरून इलेक्शन. बरं. ई वरून इलेक्शन आणि तो 15. सांगा मला कलम कोणते आहे? सांगा मला. यातनं काय कलम सांगा ना. 300 काय? 300 पासून पुढे सांगा. 300 आहे का? सर कलम सांगा. कलम तर माहिती होती मला. 323 आहे का? 323 330 आहे का? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 324 अगदी बरोबर. 324 ते 330 पर्यंत. बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर आपण हे जर पाठ केलं ना, हे जर लक्षात ठेवलं, मी तुम्हाला सांगतो संविधानामधला कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर तो तुमचा चुकणार. नंतर यस स्पेशल प्रोव्हिजन. विशेष तरतुदी. विशेष तरतुदी टू स्पेसिफिक स्टेट. काही राज्यांसाठी स्पेसिफिक स्पेसिफिक तरतुदी आखून दिल्या आहेत. म्हणजे विशेष तरतुदी आखून दिल्या आहेत. काही राज्यांसाठी संविधानाने विशेष तरतुदी आखून दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, लक्ष देतो जेव्हा आपल्याला डिटेलमध्ये अनालिसिस करू. यस स्पेशल प्रोव्हिजन. पार्ट नंबर 16. पार्ट नंबर 16. पार्ट नंबर 16. पार्ट नंबर 16. स्पेशल प्रोव्हिजन. बरोबर. ओ ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेज. बरोबर. भाषा 17मध्ये. भाषा कशामध्ये आहे? 17मध्ये. बघा एफ वरून फायनान्स. भाग नंबर 12. फायनान्स झाला पैसे कमवावे लागतील तर व्यापार करावा लागेल म्हणजे ट्रेड. 13. हे दोन्ही चालवण्यासाठी आपल्याला त्याला सर्व्हिसेस पाहिजे. सर्व्हिसेस म्हणजे काय? स्वीट. आणि सर्व्हिसेस स्वीटच असतात. बरोबर. तुमच्या सगळ्यांचे जे स्वप्न आहे स्वीटच आहे. बरोबर. 14. मग आता झाला यांच्यामध्ये आता काही इश्यू झाला. न्यायव्यवस्था आपण म्हटली पहिलेच घेऊन गेली. बरोबर. आता न्यायव्यवस्था सॉल्व्ह करायला पाहिजे ना. मग कोणाचा? ट्रिब्युनल. ट्रिब्युनल लवादचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तरी काय आता सगळ्यांच्या वरच्या मध्ये निवडणूक घ्यायला पाहिजे की नाही? इलेक्शन. बरोबर. आता इलेक्शन घेतोय. काही आपण त्याच्यामध्ये मागासवर्गीय स्टेट सुद्धा आहेत. जसं आपल्याला व्हेरी गुड. जसं आपल्याला काही आपण
असं म्हणतो जसं काही आपला देश आपल्याला विशेष तरतूद देतो ना की रिझर्वेशन देतं, असंच काही जे राज्य आहे हे काय खूप गरीब आहे या राज्याला काही विशेष तरतूद दिल्या पार्ट नंबर 16 बघा. नंतर ओ म्हणजे ऑफिशियल लँग्वेज, कोणत्या भाषा आहे, कशा पद्धतीने बोलल्या जातात, सगळं इन्फॉर्मेशन दिल्या पार्ट नंबर 17. किती लोकांना समजते लवकर सांगा. तुम्हाला वाटतं थोडं स्पीडमध्ये झालं का नाही की काल शिकवलं होतं मी, काल स्पीडमध्ये झालं की काल शिकवलं होतं? क्लिअर ना? सगळ्यांचं क्लिअर का? 3 लोकांना क्लिअर झालं, बाकी लोकांना सांगा ना क्लिअर नसेल झालं तर सांगा मला, मी ते क्लिअर करतो. सुवर्णा व्हेरी गुड, विशाखा थँक्यू. तुम्हाला क्लिअर असेल तर मी क्लिअर करतो, फक्त मला सांगा क्लिअर झालं की नाही झालं. फक्त हे 2 रकामे आहे ना तुम्हाला भरायचे, हे जे इकडले 2 रकामे आहे हे तुम्ही भरणार. ठीक आहे, मी काल भरून दिले, आज तुम्हाला भरायचे. काय थोडं होमवर्क दिलं ना तुम्ही घरी तरी वाचाल तरी, नाहीतर मी सर सगळं देते घरी जाऊन करणार. समजा जर तुम्हाला काही नाही भेटलं तर मग तुम्ही मला प्रश्न विचारा, सर हे नाही मिळालं मला, तुम्ही सांगता, मी नक्की सांगतो. नक्की नक्की रोशन एक्सप्लेन करू नक्की रोशन. रोशन तुझा प्रश्न लक्षात ठेव, तुला सांगतो मी. नेक्स्ट, फ्रूट टेस्ट, स्वीट टू ईट, सो ऑन. ईट Maggie has tasty snacks. Eat Maggie has tasty snacks. तुम्हाला भाऊ कदम माहिती का? भाऊ कदम माहिती तुम्हाला? भाऊ कदम चला हवी द्या बरोबर. हे काय हे काय हे ना हे असं करतो तो, नाही मला असं करतो तंबाखू बरोबर, तो बसतो की नाही, तर म्हणतो बसू म्हणतो आपण. आता जर तुम्ही बघितलं का, जेव्हा तुम्ही बघता का उद्या तो असा करतो बरोबर. ज्यांना हे माहीत असेल त्यांना चटणा सुद्धा माहिती आहे, म्हणजे स्नॅक्स सुद्धा माहिती आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, मॅगीला चटणा म्हणून खायचा आहे, मॅगीला चटणा म्हणून खायचा आहे बरोबर राजर, मॅगीला चटणा म्हणून खायचा आहे बरोबर. मी घेत नाही बट मला मित्रांसोबत बसून तुम्हाला अनुभव आहे की मॅगीला आपण ते खाऊन स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोक बसतात त्या परिस्थितीमध्ये स्नॅक्स काही असो, ठीक आहे हां रजत व्हेरी गुड, फार अनुभव दिसतो रजत, हा व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो मॅगीला सुद्धा आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. फ्रूट टेस्ट स्वीट टू ईट, फ्रूट टेस्ट स्वीट टू ईट, सो ऑन इट मॅगी ॲज अ टेस्टी स्नॅक्स, सो ऑन इट मॅगी ॲज अ टेस्टी स्नॅक्स. ई एमर्जन्सी प्रोविजन, आणीबाणी, एमर्जन्सी प्रोविजन, आणीबाणी म्हणजे एमर्जन्सी प्रोविजन. पार्ट नंबर 18. कलम सांगा बरं, कलम सांगा बरं. आता याच्यात आता ही तरी माहिती असेल तुम्हाला, कलम सांगा. 352 आहे का? 352, 360 आहे का? गुड. आणि देश सांगा, देश जर्मनी आहे का? म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं केलं ना तर तुम्ही विचार करा तुमच्या संविधानातलं पूर्ण संविधान, त्याचे सोर्सेस काय आहेत, त्या पार्टचं नाव काय, त्या पार्टचा नंबर काय, त्या पार्टमध्ये आर्टिकल काय, इतकं सगळं लक्षात राहतं. म्हणजे मी सांगतो तुम्हाला या 2 मध्ये या 2 कालचं एक स्टेटमेंट आणि याचं एक स्टेटमेंट तुम्हाला दरवर्षी 2 ते 3 क्वेश्चन येतात, म्हणजे येतात 100% गॅरंटी आहे. म्हणजे मला सांगा फक्त 2 पेजमधून किंवा 2 स्टेटमेंटमधून जर मला 6 मार्क्स किंवा 4 मार्क्स भेटत असेल तर माझ्यासाठी दुसरी कोणती चांगली गोष्ट आहे? म्हणजे तुम्ही एवढं लक्षात आणा विद्यार्थी, हे जे 2 स्टेटमेंट आपण शिकतोय हे खूपच इम्पॉर्टंट आहे. हे खूपच जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे की मला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. पण मॅगी म्हणजे मिसलिनियस, यम म्हणजे मिसलिनियस. मला तुम्हाला असं मिसलिनियस म्हणजे एक्स्ट्रा डाटा जर काही पाहिजे असेल, समजा आपण कोणत्या पार्टमध्ये असेल तर डायरेक्टली आपण पुढे करतो पार्ट नंबर 19.
पार्ट नंबर 19. आता मला माहिती आहे, मला याचे आर्टिकल नाही माहिती. पार्ट नंबर 19 मला आर्टिकल नाही माहिती. सांगा मला कोणते आर्टिकल शिकले. पार्ट नंबर 19 मला आर्टिकल माहिती नाही, पण आता सगळ्यांना हे मी शिकवल्यानंतर हे शिकवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना ते आर्टिकल लक्षात येईल. ए म्हणजे अमेंडमेंट्स, म्हणजे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती. पार्ट नंबर 20, पार्ट नंबर 20, पार्ट नंबर 20, पार्ट नंबर 20. ज्याला आर्टिकल सांगा बरं किती येतं. आर्टिकल काय घटना दुरुस्तीला बरोबर का 368 आहे का. मग तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो, या मिसलिनियसला कलम कोणते असतील सांगा बरं. आता सांगा बरं, मिसलिनियसला कलम कोणते असतील सांगा. याच्यापेक्षा एक कमी म्हणजे 367 आणि याच्यापेक्षा एक जास्त 367. म्हणजे तुम्ही विचार करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा किती बरोबर क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन रजत, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही विचार करा, जर मी असा टेबल लक्षात ठेवला तर मला आहे ना कुठे कुठे जर आर्टिकल माहिती नसेल ना तरी सुद्धा मी आन्सर काढू शकतो. तरी सुद्धा मी आन्सर काढू शकतो. कसं वाटतं तुम्हाला? असं वाटतं की आपण काहीतरी नवीन शिकून आलोय? असं वाटतं का की आपण असं जर पहिलेच केलं असतं तर आपला आतापर्यंत सगळ्यात लर्न झालं असते? असं वाटत आहे का की जर आपण हे पहिल्या दिवशीपासून केलं असतं तर आज आपलं पूर्ण संविधान आपल्या मुखपाठ असतं. बरोबर, संविधान आपल्या मुखपाठ असतं. संविधान आपल्या मुखपाठ असतं. बरोबर, संविधान आपल्या मुखपाठ. बरोबर, येतं का लक्षात? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ई वरून एमर्जन्सी प्रोव्हिजन भाग नंबर 18 कलम नंबर 352 ते 360 जर्मनी. मिसलिनियस डाटा. बरोबर, 19 मला कलमा नाही, मला सोर्सेस माहिती आहे. बरोबर, मला हे माहिती आहे. अमेंडमेंट, घटना दुरुस्ती ची प्रक्रिया 20 नंबरचा पाढ आहे, कलम नंबर 320. आणि मला माहिती आहे साऊथ आफ्रिका. बरोबर, म्हणजे विद्यार्थी मित्र तुम्ही विचार करा, जर मी असा अभ्यास केला ना, मी जर असा अभ्यास केला तर माझे प्रश्न कधीही चुकणार नाही. माझे प्रश्न कधीही चुकणार नाही किंवा माझा डाऊट कधीही राहणार. बरोबर, टी म्हणजे टेम्पररी, तात्पुरत्या तरतुदी. टी म्हणजे काय? तात्पुरत्या तरतुदी. टी म्हणजे काय? तात्पुरत्या तरतुदी. टी म्हणजे काय मित्रांनो? तात्पुरत्या तरतुदी. तात्पुरत्या तरतुदी. 21 नंबरचा पण तर मला माहिती आहे तुम्ही शोधणार स्नॅक्स. मला माहिती आहे, फक्त तुम्हाला होमवर्क येतो. यस, यस म्हणजे शॉर्ट टायटल. एक्झाम्पल देतो, असं असू शकतं. जेव्हा आपण त्याला इन डेप्थमध्ये घेऊ तेव्हा तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, शॉर्ट टायटल म्हणजे काय? समजा किरण वानखडे माझं नाव आहे, मी KW लिहिणार. महाराष्ट्र नाव आहे, तुम्ही MS लिहिणार. बरोबर, MP आहे, मी MP लिहिणार. मध्य प्रदेश लिहायची गरज नाही आपल्याला. बरोबर, नंतर छत्तीसगड मी CS लिहिणार. पंजाब आहे TN लिहिणार. बरं, म्हणजे असे जे शॉर्ट टायटल दिले आहे तुमच्या स्नॅक्समध्ये, दिले तुमच्या स्नॅक्स. मला सांगा, जर आपण असं लर्न केलं तर पूर्ण संविधान लर्न होणार किती सांगा बरं. जर आपण हे 2 स्टेटमेंट लिहिले तर आपलं संविधान लक्षात राहणार की नाही. मी आता दोन्ही स्टेटमेंट लिहितो आणि तुम्हाला समजून सांगतो. फक्त तुम्हाला एक होमवर्क दिला मी की जिथे जिथे आपण पार्ट लिहिले नाही आहेत त्याचा नंबर लिहिलेला नाही आहे, विद्यार्थी मित्रांमध्ये काय करा, सर्च करा आणि त्या रखान्यामध्ये ॲड. जर तुम्ही असं कराल तर तुमचं ते लक्षात राहील. आणि जर लक्षात राहिलं तर आपले मार्क्स कुठे जाणार? आपले मार्क्स कुठेही जाणार नाही. मी स्टेटमेंट लिहून देतो. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना कळालं नसेल तर एकदा स्टेटमेंट बघून घ्या. मी लिहितो इथे. पहिलं स्टेटमेंट चालू होतं आपलं, यू कॅन फ्लाय डायरेक्टली from US to UP mid शाळा. ठीक आहे, इथे थोडी स्पेस सोडायची. इथे आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲड करायला लागते. इथे म्हणून ते तू लिहिलं चालले, पण तुमच्या जागी ॲड करायला सी, तुमच्या जागी ॲड करायला सी. शामॅन
हे पहिलं स्टेटमेंट. दुसरं फ्रूट टेस्ट sweet to eat, so on. Eat Maggie as tasty snacks. हे स्टेटमेंट आहे आणि मला तरी वाटतं की तुम्ही सगळेच विद्यार्थी याला बाय हार्ट लर्न करणार, बरोबर. याला जर तुम्ही लक्षात ठेवलं तर विद्यार्थी तुमच्या सगळ्या कलमा, सगळ्या संविधान, सगळे सोर्सेस, सगळ्या आर्टिकल्स, सगळ्या पार्ट्स, त्या पार्टचे नाव सगळे लक्षात ठेवा. किती लोकांना समजलं? किती लोकांचं लक्षात आलं? विशाखा समजलं का? राजन, मयूर, थँक्यू. काल तुम्हाला बाकीच्या लोकांना नाही कळणार का? प्रज्ञा, स्नेही, बाकी सांगा बरं मला. बाकी लोकांना कळालं की नाही कळालं? खूप लोक दिसतात मला. तुझ्या तू दुपारी राहत नाही का? पुढे जाते तू काय? असंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिकायचं असेल तुम्ही अनअकॅडमीला मला जॉईन होऊ शकता. अनअकॅडमीला तुम्ही जॉईन होऊ शकता. आज माझं लेक्चर 6 वाजता नाही आहे, रात्रीला 10 वाजता माझं लेक्चर आहे. रात्रीला 10 वाजता तुम्ही एकदा या, तुम्हाला माहिती पडेल की आपण कशा पद्धतीने प्रश्न घेतो, त्याचं अनालिसिस कसं करून घेतो, बरोबर. तुम्ही एकदा या. तिथे आल्यानंतर तुम्ही मला किरण वानखडे पहिले सर्च करा. किरण वानखडे, ते HA आहे बरं, D नाही, KHAD, बरोबर. हे जर सर्च केलं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी माझा चेहरा दिसेल आणि तुम्ही मला मग डायरेक्टली फॉलो करू शकता. ठीक आहे, समजलं का? आता क्लिअर झालं. तुम्ही मला तिथे सुद्धा फॉलो करू शकता. ठीक आहे, ही मेथड आहे आपली आणि जी स्टेटमेंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळं संविधान एक माहिती पडेल. चला, काही डाऊट आहे का आतापर्यंत काही डाऊट आहे का आपल्या शिकवण्यामध्ये, किंवा आपलं काही राहिलं आहे का जोपर्यंत आपण आलो इथपर्यंत? काही डाऊट असेल तर मला सांगा. नाही, काहीच नाही, सगळं क्लिअर झालं. व्हेरी गुड, काहीच नाही डाऊट, सगळं क्लिअर झालं ना? थँक्यू. सगळं क्लिअर झालं. तर मी तुम्हाला काही होमवर्क देऊ का? तुम्ही करू नका का? चालेल, होमवर्क देऊ का? तर माझ्यासाठी काय ना, उद्या आहे ना, माझ्यासाठी करा. हा जो टेबल आपण बनवला त्याला प्रॉपरली उद्या बनवा. त्याचे आर्टिकल्स कोणते आहेत, त्याचे सोर्सेस कोणते आहेत, आणि ज्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास करत असाल त्या ठिकाणी चिपकून द्या. ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत असाल त्या ठिकाणी चिपकून द्या. कारण त्याचा फायदा काय होईल, या टॉपिकमधून जे आपण आता 1 घंट्यामध्ये शिकलो, काल आणि आजचा जो अर्धा घंटा पकडला, या टॉपिकपैकी तुम्हाला दरवर्षी 2 ते 3 प्रश्न येतात, हमखास येतात, बरोबर. आणि जर हे तुम्ही केलं विद्यार्थ्यांना, तुमचे 4 किंवा 6 मार्क्स कुठेही जाणार नाही. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे आपण थोडं मिस्टेक करतो, कोणाकोणाचा पॉईंटनुसार सुद्धा राहील जातो, बरोबर. तर आपल्याला एका पेजमधून जर आपल्याला 4 मार्क्स किंवा 6 मार्क्स मिळत असेल तर ते आपल्याला करायलाच पाहिजे, बरोबर. करणार का तुम्ही सगळ्यांना उद्या की असंच करणार आणि जिथं अभ्यास करतो तिथे चिपकून देणार? करणार का? एका पेजमध्ये तुम्हाला 4 मार्क्स किंवा 6 मार्क्स कोणीही देत नाही, बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट तुम्ही तुमच्या मनामध्ये करू. ही झाले पार्ट. मग सर मला तुम्हाला आता आर्टिकल्स तुम्ही पूर्ण इंडेक्समध्ये नाही सांगितले. अरे काही आर्टिकल तुमचे ऑलरेडी झालेले आहेत, बरोबर. तर आपण काय करू, दुपारी 12 वाजता मी PDF आणतोय, ठीक आहे. आणि त्या PDFच्या माध्यमातून आहे ना, पार्लिमेंट आणि राज्य विधिमंडळाचे, पार्लिमेंट प्लस राज्य विधिमंडळाचे पूर्ण आर्टिकल, म्हणजे 1 घंट्यामध्ये सांगतो मी तुम्हाला, तुमचे नाही म्हटलं तरी 100 आर्टिकल नाही, 100 नाही, 121 आर्टिकल्स लर्न करू दुपारी 12 वाजता. मी PDF आणतो, त्या PDFवर तुम्हाला मी सेंड पण करून दिलं गेलो. तुम्हाला पाहिजे असेल तर त्या PDF नुसार विद्यार्थी आपण 120 आर्टिकल आता लर्न करणार आहोत.
ठीक आहे 120. आणि तुम्हाला सर 120च का? अरे हो 51 पर्यंत तुमच्या बाहेर हटणारच आहे. 51 पर्यंत तुमची लोन आहे. मला माहिती आहे काय आहे? पहिला दुसरा तिसरा अप टू 51. मग 52nd पासून तर 78 प्रेसिडेंट आणि 79 पासून पुढे 79 पासून पुढे कुठे कुठपर्यंत 237 पर्यंत 237 पर्यंत हे सगळे आर्टिकल आपण या ट्रिकमध्ये शिकणार सगळे. आणि ही जी ट्रिक आहे ना आता कोरोनामध्ये बनवली आहे. म्हणजे असं नाही की आपण काही पहिलेच आहे, या कोरोनामध्ये बनवली आहे. तुमच्या लक्षात येऊन जाईल ट्रिक कशी आहे. बरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की आपल्याला 78 पर्यंत माहिती झाला पाहिजे. कारण आपण त्या नेहमी सातत्याने वाचत राहतो, नेहमी सातत्याने वाचतो. पार्ट नंबर 1 संबंधित कोणत्या पार्ट 2, 3, 4 बरोबर माहिती आपल्याला. मी तुम्हाला 79 पासून शिकवलं. 79 पासून पुढे सगळ्या कलमा ऑटोमॅटिक लर्न आहे याची खात्री आहे. बरोबर म्हणजे मी तुम्हाला सांगतोय आपण इथून 1-2 लेक्चरमध्ये पूर्ण संविधान बाहेर लर्न करणार की ते घ्यायचं की तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचं. सांगा तुम्हाला वाटतं आपण ते घ्यायला पाहिजे का? ट्रिक घ्यायला पाहिजे का? का सगळ्यांचं मत आहे का? सगळ्यांचं मत असं तर मी घेतो. व्हेरी गुड. घेऊ ते सगळ्यांना शिकायचं ना, सगळ्यांना शिकायचं ना की काही लोकांना आपल्याला असं वाटतं की नाही सर ते ट्रिक आम्हाला नाही, आम्ही करून घेतो, आम्ही आमचं करून घेतो. तुम्ही फक्त कन्सेप्च्युअल पार्ट घ्या, कन्सेप्च्युअलच पार्ट घ्यायचा. सांगा ट्रिक घ्यायचा की कन्सेप्च्युअल पार्ट? मला काही लोकांनी ट्रिक सांगितलेलं आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की कन्सेप्च्युअल पार्टच घ्यायचा, दुसरं काही घ्यायचं नाही. सगळ्याच पाहिजे, तुला सगळ्याच पाहिजे, सगळंच सगळं. गव्हर्नर राज्य गव्हर्नर राज्य ठीक आहे. व्हेरी गुड. खरं सगळंच काही पाहिजे सगळंच राज्य गव्हर्नर राज्यपाल बरोबर. मग हे ऑफिस सीएम सारखं आहे, पीएम सारखं आहे, कसं सारखं? हे राज्यपाल ऑफिस आहे हे कोणासारखं आहे? प्रेसिडेंट सारखं आहे, सीएम सारखं आहे, पीएम सारखं आहे, ही काउन्सिल ऑफ मिनिस्टर सारखं आहे. कोणासारखं आहे? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट असतो सेंटरमध्ये आणि स्टेटमध्ये कोण असतो? मग आपण मी तुम्हाला पहिले 2-3 गोष्टी शिकवतो, मग त्याच्यानंतर तुमचा गव्हर्नर काय हे शिकवतो. ठीक आहे. Central government, central government. Yes. Governor is act as a agent of central government. Central government. Okay. Yes. Governor hold office of profit. लाभाची बघा ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाची. ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर दी स्टेट, अंडर दी गव्हर्नर होल्ड्स ऑफिस ऑफ प्रॉफिट. ठीक आहे. Governor hold office of profit
अंडर दी सेम. ठीक आहे. चला मी तुम्हाला ऑप्शन येतो, मला फक्त बरोबर करून सांगायचं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाच. या 5 स्टेटमेंटपैकी कोणते कोणते स्टेटमेंट बरोबर आहे ते तुम्ही मला सांगा. बुकमध्ये चुकी दिलं आहे थोडं, म्हणून मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो. तुम्हाला जगातला कोणताही व्यक्ती सांगेल की जे आपण आता हे शिकणार आहोत चुकीचं आहे, त्यांना सांगा की आयोगानं आम्हाला जायचं आहे, आम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती मार्क्स घ्यायचे आहे. कन्सेप्ट पण सांगतो ते का बरोबर करतात हे सांगा. 5 पैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे? 5 पैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे? स्टेटमेंट रेट करून ना. राज्यपाल, पहिल्या स्टेटमेंटला राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. पहिलं, राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. पहिलं स्टेटमेंट, राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. पहिलं स्टेटमेंट. दुसरं, राज्यपाल हा केंद्र सरकारचा एजंट आहे. राज्यपाल हा केंद्र सरकारचा एजंट म्हणून काम करतो. राज्यपाल केंद्र सरकारचा एजंट म्हणून काम करतो. तिसरं, राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो. पण ते कुठे? राज्यामध्ये. राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो राज्यात. राज्यपाल ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाचे पद ग्रहण करतो. राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो पण कुठे? केंद्रामध्ये. केंद्रामध्ये. कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे सांगा मला. 1 2 3 व्हेरी गुड. 1 2 3 व्हेरी गुड. रोशन सेकंड व्हेरी गुड. Very 1 2 very 3 very 1 आता आपण कन्सेप्ट शिकू. का तो राज्यामध्ये स्टेटमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट बोलतो. राज्यपाल व्हेरी गुड व्हेरी गुड काही प्रॉब्लेम. राज्यपाल लाभाचे पद स्टेटमध्ये का ग्रहण करा. बरोबर. पण तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलं, मेन्शन केलं की राज्यपाल कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. लक्ष्मीकांत मध्ये पण आहे, रंजन कुरुंबे मध्ये पण आहे, असंख्य बुकामध्ये. राज्यपाल कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाचे पद ग्रहण करू शकत नाही असं तुमच्या बुकामध्ये. बरोबर. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिला आहे गव्हर्नर इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. बरोबर. बघा का रिप्रेझेंटेटिव्ह आहे? रिप्रेझेंटेटिव्ह यासाठी आम्ही त्याचे कारण की संविधानिक कॉन्स्टिट्युशनल कोड आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये नमूद केले आहे राज्यपाल हा प्रतिनिधी असेल केंद्र सरकारचा. तुमच्या संविधानामध्ये नमूद आहे विद्यार्थी मित्रांनो की राज्यपाल काय आहे? प्रतिनिधी आहे. पण कोणाचा? केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. केंद्र सरकार. पहिला स्टेटमेंट काय आलं का? पहिलं स्टेटमेंट काय आलं का की राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे तसं तुमच्या संविधानामध्ये नमूद केलेला आहे. बरोबर. म्हणून तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे. दुसरं पण संविधानामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं आहे की जेव्हा राज्यपालाची अपॉइंटमेंट होते, ते प्रेसिडेंट होतो. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. बरोबर. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. कोणाचा काउन्सिल का की आमचे आदेश कोणी ऐकायला पाहिजे? त्या राज्यपाला. कोणी ऐकायला पाहिजे? राज्यपाल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो संविधानाने सांगितलं की जेव्हा काम करायची वेळ येईल राज्यपालावर तेव्हा तो केंद्र सरकारचा एजंट म्हणून काम करेल. जेव्हा राज्यपालावर काय असेल काम करायची वेळ येईल तेव्हा तो त्यांचा एजंट म्हणून काम करेल. काय करेल? त्यांचा एजंट म्हणून काय करेल? एजंट म्हणून काम. हे सुद्धा आपल्या संविधानात तो त्यांचा काय असेल? केंद्र सरकारचा तो काय असेल? एजंट. बरोबर. 2 स्टेटमेंट तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. तुमच्या बुकमध्ये असं नमूद केलं गव्हर्नर म्हणजे राज्यपाल हा
कॅनॉट म्हणजे हा राज्यपाल हा कॅनॉट होल्ड ऑफिस ऑफ वर्क. राज्यपाला लाभाचे पद ग्रहण करत नाही. राज्यपाल हा लाभाचे पद ग्रहण करतो. राज्यपाला लाभाचे पद ग्रहण करतो. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर चुकीचं नाही म्हणलं, हे सुद्धा स्टेटमेंट कारण तिथे नमूद नाही केलंय ना. अंडर दी स्टेट नमूद नाही केलं, अंडर दी सेंटर नमूद नाही केलं, बरोबर. म्हणजे इथे मेन्शन केलं असतं की अंडर दी स्टेट आहे की अंडर दी सेंटर आहे, तर आपण मग सांगितलं असतं की ते बरोबर आहे की नाही. पण गव्हर्नर कॅनॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट, कारण की याच्या पुढे काहीही नमूद केलेलं नाही आहे. का म्हणतात की तो राज्यामध्ये असतो की तो केंद्रामध्ये असतो, बरोबर. किती लोकांना डाऊट क्लिअर होत आहे की विद्यार्थ्यांना बुकमध्ये स्टेटमेंट ते सुद्धा बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. कारण की त्या बुकमध्ये जे स्टेटमेंट आहे ते विचारलंय तुम्हाला अंडर दी स्टेट आहे की अंडर दी सेंटर. गव्हर्नर कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. राज्यपाला लाभाचे पद ग्रहण करत. पण माझं थर्ड स्टेटमेंट गव्हर्नर होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द स्टेट. गव्हर्नर होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द स्टेट. गव्हर्नर होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द स्टेट. राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो कुठे? राज्यांमध्ये. मग सर्व हे बरोबर आहे का? हा, हे बरोबर. हे स्टेटमेंट काय अगदी बरोबर आहे. तुम्हाला सर कसं? तुम्हाला सर हे कसं? हे स्टेटमेंट कसं बरोबर आहे? मी सांगतो, एक्सप्लेन करतो. गव्हर्नर कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ. राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. पण इथे नमूद आहे का? कुठे इथे नमूद आहे का? केंद्र आहे राज्य आहे नमूद आहे का? माहीतच नाही ना कुठे आहे. आता मी चाललो आहे, मी फक्त म्हटलं मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो, पण माहीत नाही कोणती एक्झाम आहे. तलाठी आहे, जिल्हा परिषदची भरती आहे, डायरेक्ट सेवा आहे, MPSC आहे. मला माहीतच नाही, तुम्ही काय करणार? बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथे माहीतच नाही ना कोणती सेवा आहे काय आहे, हो की नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की गव्हर्नर कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. हे स्पेसिफिक स्टेटमेंट दिलेलं आहे, पण स्पेसिफिक नाही म्हणून काय ते चुकीचं आहे. किती लोकांना समजले? राज्यपाल हा रोशन सांगतो. एक मिनिट आलं मी पहिलंच इकडे आलं का? पहिलं स्टेटमेंट आलं का? स्वर्णाला मिळतं एवढं काय आलं का? इथे स्पेसिफाईड दिलेलं आहे म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे. इथे स्पेसिफाईड दिलेलं आहे पण हे स्टेटमेंट बरोबर आहे. इथे स्पेसिफाईड जर दिलं असतं अंडर द स्टेट आहे की अंडर द सेंटर असेल तेव्हा ते असं चुकीचं असतं. ते स्पेसिफाईड दिलेलं. आता मी जर लिहिलं आता बरोबर आहे का? कॅन होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट बरोबर का? कॅन होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट बरोबर का? सांगा रॉंग. इथे सुद्धा क्लिअर नाही ना. इथे सुद्धा क्लिअर नाही आहे की तो राज्यामध्ये आहे की केंद्रामध्ये आहे. तो राज्यामध्ये आहे की केंद्रामध्ये आहे, सेंटरमध्ये आहे की स्टेटमध्ये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दोन्ही प्रकारचं विचारलं गव्हर्नर कॅन होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट, राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो, म्हणजे चुकीचं. आणि कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं तर ते स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की तो लाभाचे पद ग्रहण करत. हे इतकं कळालं का तुम्हाला की तिथे स्पेसिफाईड पाहिजे तो की तो स्टेटच्या अंदर येतो की केंद्राच्या अंदर येतो. किती लोकांना समजलं सांगा बरं. नसेल समजलं तरी आपण डबल एक्सप्लेन करू, काही मुद्दा नाही, फक्त मला तुम्ही सांगा. क्लिअर? व्हेरी गुड. क्लिअर झालं? क्लिअर. आता येऊ आपण हे शिकायसाठी तुम्हाला मी 7व्या अमेंडमेंटवर घेऊन जातो. 7th अमेंडमेंट 1956. 7वी अमेंडमेंट 1956. या अमेंडमेंट मध्ये माझ्या काय करण्यात आलं? एक राज्यपाल एकापेक्षा राज्यांचा राज्यपाल बनू शकतो, एकापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल बनू शकतो, एकापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल बनू शकतो. आणि विचार करा एकच व्यक्ती पंजाबचं सुद्धा काय बनलं राज्यपाल, महाराष्ट्र सुद्धा बनलं आणि तामिळनाडूचं सुद्धा बनलं. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो राज्यपाल आहे ना
पंजाबच्या संचित निधीमधून पैसा घेईल, महाराष्ट्राच्या संचित निधीमधून पैसा घेईल म्हणजे पेमेंट, आणि तामिळनाडूच्या संचित निधीमधून काय पैसा घेईल. पण हे जे वेतन ठरवण्याचा जो अधिकार असतो तो असतो राष्ट्रपती. कोण ठरवणार? राष्ट्रपती. किती पर्सेंट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक व्यक्ती एकापेक्षा जास्त संचित निधीमधून पैसा घेतात, तशामध्ये तो काय येतो? ऑफिस ऑफ प्रॉफिट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल हा अंडर द स्टेट, राज्यपाल हा राज्यांमध्ये लाभाचे पद ग्रहण करतो. कारण 7वी अमेंडमेंटच ती सांगते की एक राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल म्हणू शकतो, आणि तो त्या 3ही राज्यांकडून किंवा 4ही राज्यांकडून तो पेमेंट घेऊ शकतो. पण पेमेंट कोणाला? राष्ट्रपती. आणि ती पेमेंट आपण कॉन्सेन्ससनं ठरवलं जातं. बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नर हा राज्यांमध्ये लाभाचे पद ग्रहण करतो. काय लगाव? मी फक्त 2-3 स्टेटमेंट सांगितले, आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला कळलं असेल ना, तुम्हाला गव्हर्नरची बॉडी समजून जातं. काय तुम्हाला जर इतके स्टेटमेंट कळले असतील, गव्हर्नर काय आहे, तो लाभाचे पद कुठे ग्रहण करतो, तो कॅनॉट होल्ड कुठे असेल, सगळ्यांना क्लिअर झालं. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं म्हणतोय की आपण दुपारी 12ला कंटिन्यूस करून घेऊया गव्हर्नर, आणि उद्याला काय करू आपण? आर्टिकल शिकू. ठीक आहे. नाही, मिनिस्टर नाही करत, क्वेश्चन मिनिस्टर नाही करत. तुला माहितीये का सोनिया गांधी माहितीये का? सोनिया गांधी माहितीये? 2006ला सोनिया गांधींनी लाभाचे पद ग्रहण करणारं बिल आणलं. माहिती का? की मिनिस्टर सुद्धा लाभाचे पद ग्रहण करू शकतो असं बिल आणलं तिने, सोनिया गांधी. पण तुमच्या देशात तेव्हा राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. माहिती का? डायरेक्ट वापस पाठवलं. एकदा चेक करा म्हणे. तुम्हीच जर असे करायला लागलात, तुम्हीच जर लाभाचे पद ग्रहण करायला लागलात, आणि तुम्ही जर एखाद्या कंपनीची हेड झाला, बरोबर, गव्हर्नमेंटच्या PSUचे हेड झाला, आणि जर तुम्ही जर त्याचे शेअर विकत घेतले, सगळं प्रॉफिट तुम्हाला जाईल. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, त्या बिलला खारिज करण्यात आलं क्वेश्चन. बरोबर. मिनिस्टर ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड करू शकत नाही. 2006चं विधेयक, त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलामनी नकार दिलेला. नकार म्हणजे त्याला रिकन्सिडर, आणि रिकन्सिडर केलं. पण तुम्हाला माहित आहे, रिकन्सिडर केलं, आणि तेव्हा त्या बिलवर खूप सारा इश्यू झाला होता. पत्रकारांनी त्याला खूप सोनिया गांधीला आधीच पकडलेलं होतं. देशामध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सुद्धा आले होते की एखाद्या राष्ट्रपतीने जर एखादी विधेयक वापस पाठवली, चुकीची गोष्ट आहे. बरोबर. तर त्या बिलमध्ये काहीतरी चुकीचं असेल, म्हणून तुम्हाला माहित आहे आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना, जे APJ अब्दुल कलाम त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणतात, त्यांनी कधीही त्यांच्या पदाचा गैरवापर केला नाही. बरोबर. फक्त ₹1 पेमेंट घ्यायचे. बरोबर. चला, आपण इथे थांबूयात, आणि विद्यार्थी मित्रांनो, 12ला भेटूयात, आणि 12 वाजता आपण राज्यपाल पूर्ण शिकवून घेऊ. ठीक आहे. बाय बाय. मी 12 वाजता येतो. ऍक्च्युली काय झालं, मला ताईकडे ना ते माझ्या भाषेचा लॅपटॉप खराब झाला, ते दुरुस्त